संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महिलांना 2 महिन्यांचे अनुदान एकत्र दिलं जाणार आहे। दरम्यान राज्य सरकारने या योजनेतील सुमारे 2,42,00,000 लाभार्थ्यांना अनिवार्य केलेली केवायसी केवळ 1,60,00,000 महिलांनी केल्याचं महिला आणि बाल विकास विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितलंय। तर बघा, आत्ताच्या क्षणाची मोठी बातमी, आत्ताच्या क्षणाची सर्वात मोठी खुशखबर, सर्वात मोठी बातमी, उद्या होणार खात्यात 1500 रुपये जमा। लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी सर्वात मोठी बातमी आहे, उद्या होणार खात्यात 1500 रुपये जमा। बहिणींनो तयार राहा, उद्या येणार आनंदाचा हप्ता। बघा, ज्या सन्मान निधीची तुम्ही वाट पाहतायत, ज्या हप्त्याची तुम्ही वाट पाहतायत, तर तो हप्ता आता तुम्हाला त्या ठिकाणी उद्या येणार आहे। आनंदाचा हप्ता थेट लाभ पाहू शकता। बघा, मार्च महिन्याचा प्रलंबित हप्ता उद्या सर्व पात्र महिलांच्या खात्यावर पाठवला जाणार आहे। मार्च महिन्याचा जो प्रलंबित हप्ता होता तो तुम्हाला सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावर आता त्या ठिकाणी पाठवला जाणार आहे। जेवढ्या काही पात्र महिला भगिनी आहेत ज्यांनी ई केवायसी केलेली आहे, अर्ज व्यवस्थितरित्या भरलेला होता, अर्ज त्यांचा मंजूर आहे आणि ई केवायसी झालेली आहे, अशा सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावर आता पैसे पाठवले जाणार आहेत। 1500 रुपयांची भेट। बघा, सरकारकडून निधी वितरित करण्याचे आदेश देण्यात आलेले असून उद्या सकाळी 10 वाजेपासून खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात होईल। उद्या सकाळी तुम्हाला त्या ठिकाणी पैसे जे ते जमा व्हायला सुरुवात होणार आहे। आदेश देण्यात आलेत, त्याच्यामुळे तुम्हाला हे पैसे जे ते त्वरित वाटप करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। पाहू शकता बघा, काय आहे विशेष अपडेट। तर डीबीटी बघा, ज्यांचे डीबीटी सक्रिय आहे, ज्या महिलांचे बँक खाते आधारशी लिंक आहे, त्यांना कोणताही अडथळा न येता पैसे मिळतील। बघा, ज्यांचं आधार कार्ड हे बँकेशी लिंक आहे त्या सर्व महिलांना कुठलीही अडचण येणार नाहीये, पण ज्यांचे लिंक नाहीये त्यांना पैसे मिळणार नाहीयेत। दुसरं महत्वाचं म्हणजे तुम्हाला बँकेचा मेसेज येतो, जेव्हा तुम्हाला पैसे जमा होतात तेव्हा तुम्हाला मेसेज येत असतो। त्याच्यानंतर बघा, तुम्हाला काही महत्वाची कामं करायची, ई केवायसी तपासणी। बघा, एक तर ई केवायसी होती आपली लाडकी बहीण योजनेची, दुसरी ई केवायसी होती आपली बँकेची। तर बँकेची पण केवायसी करून घ्या आणि लाडकी बहीण योजनेची तर आता मुदत संपलेलीच आहे। तर ई केवायसी पूर्ण नसेल तर पैसे रखडू शकतात, त्यामुळे स्टेटस एकदा नक्की तपासा, संयम ठेवा। कोट्यवधी महिलांना लाभ मिळत असल्याने काही जणींना पैसे मिळण्यास त्या ठिकाणी उशीर होऊ शकतो, वेळ लागू शकतो, त्याच्यामुळे सर्व महिलांनी वाट पाहिजे। तुम्हाला पैसे नक्कीच त्या ठिकाणी मिळून जातील, जेवढ्या महिला पात्र आहेत तेवढ्या महिलांना पैसे येऊन जातील। तर संपूर्ण माहिती आपण पाहिली आहे। सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया, तोपर्यंत धन्यवाद।